पण अधिकारी स्वतःच्या कामकाजाच्या नोंदी ठेवत नाहीत. आणि त्यामुळे इन्स्टिट्यूशनल मेमरी नावाचा एक प्रकार आहे. इन्स्टिट्यूशनल मेमरी. बरं, कशी असते ती म्हणजे समजा आता मी कन्नडचा एसडीएम आहे. ओके. कन्नड तालुक्याचा एसडीएम आहे. बरं. आणि कन्नड तालुक्याचा एसडीएम म्हणून माझी बदली झाली की मी तिथून रिलीव्ह होतो ना. बरोबर. पण मी तिथं काय काय केलं 3 वर्षामध्ये ते नवीन आलेल्या अधिकाऱ्याला काहीच माहित होत नाही. बरोबर. आणि त्यामुळे तो परत 1 पासून सुरुवात करतो. ओके. बरोबर. वास्तविक जर मी 3 वर्ष आहे ना, तर मी काहीतरी फुटप्रिंट सोडल्या पाहिजेत तिथे. मग तो जर नवीन अधिकारी आला ना, तर तो बघेल की आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, कुठं कुठं भेटी दिल्या, त्याला काय काय अनुभव आले, त्यांनी कोणकोणतं इथं कल्चर पाहिलं. ओके. हे सर्व बघेल आणि मग त्याची सुरुवात थोडीशी म्हणजे त्याला लवकर आत्मसात होईल. पोलीस खात्यामध्ये पोलीस डायरी असते आणि त्यामुळे पोलिसांना ते कळतं की काय चाललंय. पण इतर विभागामध्ये अशी डायरी सिस्टीम नाही. महसूलमध्ये आहे. महसूलमध्ये जे फील्ड अधिकारी आहेत म्हणजे माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील, माननीय डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, मंडल अधिकारी असतील, त्याला यांना डायरी आहे. लिहितात. पण त्याच्यावर फक्त ते प्रशासकीय नोंदी लिहितात. ओके. प्रशासकीय नोंदी लिहितात आणि ती सबमिट करतात. अच्छा. पण प्रशासकीय नोंदीपेक्षा मला वाटतं 20% प्रशासकीय नोंदी असतात. पण बाकीचे जे अनुभव आहेत, वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, कल्चर पाहणं, ह्या नोंदी ते करत नाहीत. आणि मला वाटतं ह्या नोंदी पण अधिकाऱ्यांनी करायला शिकलं पाहिजे. आणि ते करायला लागले तर प्रशासनातले जे बॉटलनेक्स आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यास मदत होईल.